नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय मॅथ्स बाय गजानन फुगे सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। नवोदयच्या स्पेशल क्लासमध्ये आज आपण शिकतोय फॅक्टर्स। काय शिकतोय आपण? फॅक्टर्स शिकतोय। आता हे जे फॅक्टर्स आहे हे फॅक्टर्स टोटली डिपेंड आहे कशावर? डिव्हिजिबिलिटीवर। कशावर डिपेंड आहे सांगा? डिव्हिजिबिलिटीवर। म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या जर तुम्हाला चांगलं येत असेल तर हे फॅक्टर्स तुम्ही सहजपणे काय करू शकता? शोधू शकता। जर विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला थोड्याशा जर गडबडमध्ये समजल्या नसेल तर हे फॅक्टर्स तुम्ही शोधू शकत नाही। आता याचा फॅक्टर शोधताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचा यूज करायचा ते आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला बघायचंय। बघा, सुरुवातीला फॅक्टर्स म्हणजे काय ते एकदा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय। फॅक्टर्स म्हणजे तुम्हाला एखादी संख्या दिल्यानंतर ज्या ज्या संख्यांनी तिला भाग जाणार, त्या टोटल संख्यांना काय म्हणणार आपण? त्या ठिकाणी फॅक्टर्स म्हणणार। काय म्हणणार? फॅक्टर। फॉर एक्झाम्पल बघा थोड्या वेळासाठी आता तुम्हाला एक नंबर दिला 12। आता या 12 चे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे। मग 12 चे जर फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे तर बघायचं सुरुवातीला की 12 ला कुठल्या कुठल्या नंबरने डिवाइड होणार। मग कुठल्या कुठल्या नंबरने डिवाइड होईल सांगा? तर आपल्याला सुरुवात करायची 1 पासून, कारण 1 ने हर एक नंबरला काय होत असतो? डिवाइड होत असतो। मग मला सांगा 12 ला 1 ने डिवाइड होईल झालं। आता या 12 ला बघा 2 ने डिवाइड होतं का? म्हणजे 2 च्या टेबल मध्ये 12 आहे का? आहे का? आहे। म्हणजे 2 ने सुद्धा या 12 ला डिवाइड होईल झालं। आता बघा 3 ने डिवाइड होतं का? कारण आपण टेस्ट शिकलोय 15 पर्यंत, म्हणून आपल्याला 15 पर्यंत या पद्धतीने काय करायचं? त्या ठिकाणी चेक करत जायचंय। आता याला 1 ने होतं, 2 ने होतं, 3 ने होतं का? यस, 3 च्या टेबल मध्ये 12 आहे। 4 ने सुद्धा होतं, कारण 4 च्या पण टेबल मध्ये 12 आहे। 5 ने होतं का? नाही, कारण 5 च्या टेबल मध्ये 12 नाहीये। आता 6 ने, 6 च्या टेबल मध्ये 12 आहे। पण जर समजा आपल्याला एखादा टेबल माहित नसेल तर इथं बघा 2 ने होतं, 3 ने होतं, म्हणजे 6 ने होतं, कारण 6 ची टेस्ट आपल्याला माहिती आहे। एखाद्या संख्येला जर 2 ने डिवाइड होत असेल, 3 ने डिवाइड होत असेल तर कशाने डिवाइड होणार सांगा? कशाने डिवाइड होणार? 6 ने डिवाइड होईल, म्हणजे याला 6 ने डिवाइड होणार। 7 ने होईल का? नाही, 7 च्या टेबल मध्ये 12 नाहीये, म्हणजे 7 ने डिवाइड होणार नाही। 8 च्या पण टेबल मध्ये 12 नाहीये, म्हणून 8 ने डिवाइड होणार नाही। 9 ने पण होणार नाही, 10 ने पण होणार नाही, 11 ने पण होणार नाही। आता 12 ला, कारण प्रत्येक नंबरला त्याच नंबरने काय होत असतो? त्या ठिकाणी डिवाइड होत असतं। मग आता बघा 1 पासून तर 12 पर्यंत ज्या ज्या संख्येने डिवाइड होतं त्या टोटल संख्यांना आपण काय म्हणणार? फॅक्टर्स म्हणणार। मग कशाला म्हणणार फॅक्टर सांगा? एखाद्या संख्येला किंवा दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जाणार त्या त्या संख्यांना काय म्हणणार आपण? फॅक्टर्स म्हणणार। काय म्हणणार सांगा? फॅक्टर्स म्हणणार। ज्या ज्या संख्येने भाग देईल त्या टोटल संख्येला काय म्हणणार आपण? त्या ठिकाणी फॅक्टर्स म्हणणार। दुसरं उदाहरण बघा, म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल। आता या ठिकाणी सेकंड नंबरचं उदाहरण बघू आपण 18। आता या 18 चे सुद्धा आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे। मग सेम मेथड आपल्याला या ठिकाणी यूज करायची। मला सांगा आता 18 कुठल्या कुठल्या टेबल मध्ये? म्हणजे 18 पर्यंत सहज आपण फॅक्टर फाइंड आउट करू शकतो। म्हणजे कसं बघा, 18 ला 1 ने डिवाइड होईल, यस ऑर नो? कारण प्रत्येक नंबरला 1 ने काय होत असतो? डिवाइड होत असतो। 1 आणि नंबर इट्स आहे 1 ने, आणि त्याच संख्येने प्रत्येक नंबरला काय होणार? डिवाइड होणार, म्हणजे 1 ने होईल। 2 ने होईल का सांगा? यस होईल, 2 च्या टेबल मध्ये 18 येईल। 3 ने होईल का सांगा? यस होईल। 4 ने होईल का सांगा? बोला, 4 ने याला डिवाइड होईल का 18 ला? नाही होणार। 5 ने होईल का सांगा? नाही होणार। 6 ने होईल का सांगा? यस, 6 ने होईल। 7 ने होईल का सांगा? नाही होणार। 8 ने होईल का सांगा? नाही होणार। 9 ने होईल का? यस, 9 ने होईल। आता 11 ने होणार नाही, 12 ने होणार नाही, 13 ने होणार नाही, 14 ने होणार नाही, 15 ने होणार नाही। आता 15 पर्यंतची टेस्ट माहिती आहे म्हटल्यानंतर या संख्येला आता शेवटच्या म्हणजे 18 ने काय होणार? त्या ठिकाणी डिवाइड होणार। आणि मग हे जे आहे 1 पासून तर 18 पर्यंत या टोटल संख्येने ज्या ज्या संख्येने डिवाइड झालं त्या टोटल संख्येला काय म्हणणार आपण? त्या ठिकाणी फॅक्टर्स म्हणणार। तिसरं उदाहरण बघा, इथे दिलाय तुम्हाला थोड्या वेळासाठी
30. ओके, मला सांगा आता 30 ला कुठल्या कुठल्या नंबरने डिवाइड होणार? स्टार्ट आपण 1 पासून करणार. 1 ने डिवाइड होईल. 2 ने होईल का? पटकन सांगा. यस, 2 ने पण होईल. 3 ने होईल का? यस. 4 ने होईल का? सांगा. नाही होणार. 5 ने होईल. 6 ने होईल. 7 ने होईल का? सांगा. नाही होणार. 8 ने होईल का? सांगा. नाही होणार. 9 ने होईल का? सांगा. नाही होणार. पण 10 ने होईल. मग इथे काय लिहिणार आपण? 10 लिहिणार. 11 ने नाही होणार. 12 ने नाही होणार. 13 ने नाही होणार. 15 ने यस 15 ने होईल. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कशाने होईल? 30 ने होईल. म्हणजे हे जे सगळ्या संख्या आहे 1 3 5 6 10 15 30 हे जे टोटल नंबर्स आहे यांना काय म्हणणार आपण त्या ठिकाणी? फॅक्टर्स म्हणणार. आणि एक शेवटचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो आता. एक उदाहरण बघा. आता थोडासा मोठा नंबर घेऊ आपण आणि या ठिकाणी नंबर घेऊ आपण कुठला? 45 घेऊ. काय घ्यायचा? 45. यालाही चेक करायचं त्याच पद्धतीने. कुठल्या कुठल्या नंबरने डिवाइड होईल? पटकन सांगा. या नंबरला 1 ने डिवाइड होणार. यस और नो? 2 ने होईल का? सांगा. नाही होणार. 3 ने यस 3 ने होईल. 4 ने होईल का? सांगा. नाही होणार. 5 ने यस होईल. 5 ने होईल. 6 ने होईल का? सांगा. बघा 2 ने होत नाही पण 3 ने होतं म्हणजे 6 ने होणार नाही. 7 ने होईल का? सांगा. नाही होणार. 8 ने होईल का? नाही होणार. 9 ने होईल का? यस. 9 च्या टेबल मध्ये 45 म्हणजे 9 ने होईल. 10 ने नाही होणार. 11 ने नाही होणार. 12 ने नाही होणार. 13 ने नाही होणार. 14 ने नाही होणार. 15 बघा 3 ने होतं 5 ने होतं म्हणजे 15 ने होईल. त्यानंतर कशाने होईल सांगा. 15 ने होईल का? नाही होणार. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कशाने होईल सांगा. 45 ने होईल. आणि हे जे नंबर आहे या सगळ्या नंबरला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी? फॅक्टर. आणि एक उदाहरण तुम्हाला आता काय करायचं? होमवर्क मध्ये करायचं. आता हा जो नंबर आहे 75 याचे फॅक्टर्स तुम्हाला होमवर्क मध्ये करायचं. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठे द्यायचं आहे? कमेंट्स बॉक्स मध्ये द्यायचं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.